कोणाचा नसला तरी माझा कुसुमवर पूर्ण विश्वास आहे. हा रिपोर्ट खोटा आहे हे तर मी सिद्ध करीनच, पण ज्यांनी कोणी हे नीच कृत्य केलंय ना त्याला मी सोडणार नाही. वेद काका, अहो ह्या इलिशा मॅडम आहे ना, काल तुमच्या रूम मध्ये गेल्या होत्या. आणि त्यांनी काहीतरी कागद फाईल मध्ये टाकला. मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. ए, उगीच काहीतरी खोटं बोलू नकोस. रेखाताई या घरात खूप वर्षापासून राहतात. त्या कधी खोटं बोलत नाही. हं? त्यांच्याशी नीट बोलायचं. इलिशा, तू काकाच्या रूम मध्ये गेली होतीस. तू पेपर्स ठेवलेस त्या फाईल मध्ये. म्हणजे मी गेले होते रीनाच्या बेडरूम मध्ये, पण मी स्ट्रेटनर आणायला गेले होते. तू त्या फाईल मध्ये पेपर ठेवले होतेस का? अनुज, अरे तू मला का ब्लेम करतोयस? म्हणजे त्यांच्या रूम मध्ये मला तो रिपोर्ट दिसला, पण मी घाबरले. पण हा रिपोर्ट रीनानेच आणलाय. तेवढ्यात रेखा तिथे आली, मग मी तो रिपोर्ट त्या फाईल मध्ये ठेवला आणि ती फाईल तिथेच ठेवून दिली. दॅट्स इट. वेद काकांनी ती फाईल मला साहेबांना द्यायला सांगितली होती ना, म्हणून मीच इथे आणून ठेवली होती. रीना, अगं कुठून आणलायस तू हा रिपोर्ट? वाटलंच मला. चला आता निघायचं. काका, काका प्लीज, ह्यात काकींची काही चूक नाहीये. कुसुम, एवढं सगळं होऊनही तू हिला पाठीशी घालतेस. अगं इतकं चांगलं वागू नये ग कोणाशी. मी कोणालाही पाठीशी घालत नाही. यात खरंच काकींची काही चूक नाही. हा रिपोर्ट सापडला असेल आणि तो खरा आहे का हे त्यांना कन्फर्म करायचं असेल, म्हणून त्यांनी काका तुम्ही विचार करा ना, त्यांना या गोष्टीचं भांडवल करायचं असतं तर त्यांनी आधीच केलं असतं. माझ्या चुकीची शिक्षा तुम्ही काकींना देऊ नका. नाही, आता ब्रह्मदेवानी जरी येऊन सांगितलं ना तरी माझा विश्वास बसणार नाही. वेद काका, माझा आणि अनुजचा डिवोर्स तर होणारच आहे. तुम्ही निदान तुमचा संसार वाचवा. बास कुसुम, तू न केलेल्या चुकीची कबुली देऊ नकोस. मला माफ कर. मी प्रत्येक वेळेस तुझा राग करत आले. एलिशाला आपल्या घरची सून बनवण्यासाठी आणि सुहासिनीच्या नजरेत तुला दोषी ठरवण्यासाठी मी हा खोटा रिपोर्ट बनवून घेतला होता. पण जिच्यासाठी केलं तिनेच माझ्या पाठीत खंजीर खुपसला. काकी जाऊ द्या आता. नाही कुसुम, एलिशाचा खरा चेहरा सगळ्यांना कळायला हवा. सुहासिनी, कुसुमच्या पोटातलं बाळ अनुजचं आहे की नाही मला नाही माहित, पण
रिपोर्ट खोटा आहे. प्लीज सुहासिनी, तिच्यावर रागू नकोस. एलिशा, आपण केलेलं कर्म आपल्यालाच भोगावं लागतं. कुसुम माझ्याशी नेहमी चांगली वागत राहिली आणि मी तिचा राग करत आले. तिला घराच्या बाहेर काढण्यासाठी मी तिच्याबद्दल खोटं पसरवलं आणि आज तू तेच माझ्या बरोबर केलंस. मी तुझ्या भल्यासाठी कुसुमवर वाईट आरोप केला. पण तरी सुद्धा तीच माझ्या पाठीशी उभी राहिली. एलिशा, वेळी स्वतःला सावर. प्रत्येकाचा पापाचा गडा हा भरतोच. वेद, माफ कर मला. आता तू आपलं नातं संपवायला निघालास तेव्हा मला माझी चूक कळली. तोपर्यंत मी खूप चुका केल्या. पण मी आता शेवटची चूक मला माफ कर ना प्लीज. काकू, मी खरंच सांगते की मी खोटं बोलत नाहीये. म्हणजे मी फक्त कुसुम पासून एकच गोष्ट लपवली होती की मी आणि अनुज एकमेकांना आधीपासून ओळखत होतो. पण मी रीनासारखा कधीच कोणावर ब्लेम नाही करू शकत. हेलो हेलो साहब, अपन सनी बोल रहा है. बोले तो संजय. अरे साहब, मैकेनिक बोल रहा है, याद आया कुछ? हा, पण तू मला का फोन करतोस? अरे साहब, ये हेली मैडम है क्या उधर? काम होतं आपलं. काय काम आहे तिच्याकडे? अरे साहब, अपन का गराज और वड़ा पाव की गाड़ी ना म्युनिसिपालिटी वालों ने फोड़ दिया पूरा. अरे आप ये हेली मैडम को बोलोगे क्या? वो जो चाहती है ना अपन बोलने के लिए एकदम रेडी है. पण काय सांगितलंय तुला एलीने? साहब, ये कुसुम मैडम के पेट में अपन का बच्चा, यही साला किसी को बताने का था. और उसके लिए हेली मैडम अपन को बहुत पैसा दे रहे थे. साहब, अब खाली उनको बोल दो. साहब, बहुत पैसे की जरूरत है अपन को, ये सब कुछ खड़ा करने का अपन को फिर से. हेलो. अरे तुम्ही हवं तर अनुजला विचारा. मी कधीच कुसुमचा ट्रस्ट ब्रेक केलेला नाहीये. म्हणजे तू लिमिट क्रॉस केलंस एली. त्या सनीला कशासाठी पैसे देणार होतीस तू? अरे पैसे घेऊन काम करणारा माणूस आहे तो.
तू त्याच्यावर कसा विश्वास ठेवतो अनुज? तू त्याला काहीच सांगितलं नाहीस, मग त्याला कसं समजलं कुसुम प्रेग्नेंट आहे? मी तसंही तुमच्या दोघांमध्ये येणार नव्हते. मी अनुजच्या आयुष्यातून इलिशा, कुसुमच्या पोटातलं बाळ अनुजचं नाहीये हे सिद्ध करण्यासाठी तू कोणालाही आमच्या समोर आणशील आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू असं वाटतंय तुला? काकू, मी खोटं बोलत नाहीये, तो सनी खोटं बोलतोय. तू कशावरून खरं बोलतेस? कुसुम तुझी लहानपणीची मैत्रीण आहे ना ग? पण तू तर तिच्याच संसारावर निखारा ठेवायला निघालीस. तुझं खरं कसं मानायचं? अनुज, प्लीज तू तरी विश्वास ठेव ना. तू सनी कसा आहे माहितीये ना. तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीये सेली. त्या सनीला कसं समजलं कुसुम प्रेग्नेंट आहे? मला नाही माहित. तुला नाहीये ना माहित? ठीक आहे. मग तू खरं बोलतेस हे सिद्ध कर. आणि जर नाही सिद्ध करू शकलीस तर तुला हे घर सोडून निघून जावं लागेल इलिशा. आणि यावेळी मी हे तुला अडवणार नाहीये एली. इनफॅक्ट तू इथून पुढे मला काहीच कॉन्टॅक्ट करू नकोस प्लीज. तू हिच्यासाठी मला सोडणार आहेस? अनुज, तुझा माझ्यापेक्षा जास्त या कुसुमवर विश्वास. एली, मला या विषयावर चर्चा नकोय प्लीज. का का नकोय चर्चा? अनुज, तुमच्या दोघांमध्ये नवरा बायकोचं नाटक कधीच नव्हतं आणि हे सगळ्यांना माहितीये. आणि तरी सुद्धा ही कुसुम प्रेग्नंट आहे आणि तू ही गोष्ट ऍक्सेप्ट करतोयस. मग सगळ्यात जास्त खोटारडा कोण आहे सांग ना. इथे प्रत्येक जण स्वतःच्या स्वार्थासाठी खोटं वागतोय. अनुज, तू ज्या कारणासाठी ब्रेकअप करतोयस ना ते मला ऍक्सेप्टेबल नाहीये. अगं, एवढी घसाफोड करण्यापेक्षा तू जे बोलतेस ते सिद्ध कर ना. तीन दिवसात हे मूल अनुजचं नाही हे मी प्रूव्ह करेन. कर. जर तू हे खरंच सिद्ध करू शकलीस ना तर मी कुसुमला घराबाहेर काढीन. आणि जर तू हे सिद्ध नाही करू शकलीस तर तुला या घरातून आणि अनुजच्या आयुष्यातून निघून जावं लागेल. कायमचा. आहे कबूल? हो. कुसुम, काय ग? कुसुम, आर यू ओके? बरी आहे मी.
चल जरा आराम कर तुझ्या खोलीत. ये अनुज, डॉक्टरांना फोन कर. हो. बाय हुक और बाय क्रूक हे मूल अनुजचं नाही हे मी प्रूव्ह करेन. डोंट वरी, फिजिकली त्या फिट आहेत. हा त्रास त्यांना स्ट्रेसमुळे होतोय. फर्स्ट प्रेग्नेन्सी आहे. फर्स्ट ट्रायमिस्टरमध्ये जरा जास्तच काळजी घ्यावी लागते. बरं मला सांगा, यांनी कोणत्या गोष्टीचं टेन्शन वगैरे घेतलंय का? नाही, मला कसलंही टेन्शन नाहीये. इथे सगळे माझी खूप छान काळजी घेतात. असं असेल तर चांगलंच आहे. पण हा स्ट्रेस जर असाच चालू राहिला तर तुमच्या बाळाच्या आणि तुमच्या जीवाला धोका आहे. डॉक्टर, इथून पुढे कुसुमला काही त्रास होणार नाही याची काळजी घेईन मी. आठवड्यातून 1-2दा त्यांचं बीपी चेक करत राहा आणि तसंच काही वाटलं तर मला फोन करा. ओके. आणि आता त्यांना रेस्ट करू दे. ओके. बरं, येऊ मी? थँक्यू डॉक्टर. प्लीज. कुसुम, माझ्यामुळे खरंच खूप त्रास झालाय तुला. आय एम रिअली सॉरी कुसुम. मला खरंच वाटलं नव्हतं एली असं काहीतरी करेल. इट्स ओके अनुज. ती तुझ्यावर प्रेम करते. तुला गमावण्याच्या भीतीपोटी तिने हे पाऊल उचललं असेल. कुसुम, ती एली इतकी वाईट वागली तुझ्या बरोबर, तरीही तू तिला कसं काय समजून घेऊ शकतेस? हे इतके पेशन्स कुठून आणतेस तू कुसुम? कुसुम, तू जरा रेस्ट कर, मी आलोच. तुला हे घर सोडून निघून जावं लागेल इलिशा. आणि यावेळी मीही तुला अडवणार नाही एली. इनफॅक्ट तू इथून पुढे मला काहीच कॉन्टॅक्ट करू नकोस प्लीज. तू ज्या कारणासाठी ब्रेकअप करतोयस ना ते मला ऍक्सेप्टेबल नाहीये. प्रेम सगळं शिकवतं. तुझं इलिशावर किती प्रेम आहे मला माहितीये. मी इथे राहिले तर इलिशाला इन्सिक्युअर फील होईल आणि मला घरातून बाहेर काढण्यासाठी असंच काहीतरी करेल. त्यामुळे तू दुखावला जाशील. तुला त्रास झालेला मला सहन होणार नाही. तुझ्या सुखासाठी मला इथून जायला हवं आणि त्यासाठी जगासमोर मी वाईट ठरले तरी चालेल. हे मूल तुझं नाहीये असं मी सगळ्यांना सांगितलं तर कोणीच मला या घराबाहेर जायला अडवणार नाही.